नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरती सुरू असलेलं आंदोलन संपून काही दिवस उलटले जरी असले तरी त्याचं कवित्व थांबायला काही तयार नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचे त्या आंदोलनामध्ये ज्या पोलिसांनी यांच्यावरती गुन्हे दाखल केले होते त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत अशी या कॉकरोच जनता पार्टीची एक प्रमुख मागणी होती. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने वेगळाच भूमिका मांडलेली आहे. त्याच्यानंतर या सगळ्या कॉकरोच जनता पार्टीने सगळ्या गोष्टी सांगितल्या. ज्या परीक्षांसाठी आंदोलन चालू झालं होतं त्या पेपर फुटी संदर्भात एक विशेष कायदा केंद्र सरकार आणू पाहतंय, त्याच्यावरती सुद्धा घमासान संसदेमध्ये सुरू झालेला आहे. याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि त्यांची एकेकाळी तरुणांमध्ये असलेली इमेज तर ढासळायला लागले का असाही प्रश्न आता तयार व्हायला लागलेला आहे. याच्यातच विरोधकांकडनं काय पण आपले उबाटाचे उद्धव ठाकरे यांनी मध्येच विधान केलेलं आहे. ते गमतीशीर विधान आहे पण त्याची दखल घेणं भाग आहे. तर भाजपाच्या कंगना रनौत यांनी सुद्धा एक विधान केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अजूनही जे सीजेपीच्या आंदोलनाचा सगळा जो माहोल आहे हा कमी व्हायला तयार नाही. आणि आता जे नवीन प्रश्न जे आहेत त्यांची चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मला जो आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यावरनं जे काय सगळं सध्या सुरू आहे ती गोष्ट मला तुमच्याकडनं समजून घ्यायची आहे की त्यांची प्रमुख मागणी होती की जे आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले ते सगळेच्या सगळे मागे घेतले पाहिजेत अशी त्यांची प्रमुख मागणी होती. आणि त्यासाठी त्यांनी कपिल सिब्बल यांच्या समवेत पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. सो हे सगळं आता आहे. आता जी परिस्थिती काय, सर्वोच्च न्यायालयाने नेमकं म्हटलंय काय आणि त्या आंदोलकांवरचे गुन्हे जे आहेत ते खरंच मागे घेतले जातील असं तुम्हाला वाटलं का? आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जावे ती मागणी होती, यात काही शंकाच नाही. ती मागणी त्यांची होती आणि त्याच्यावर सरकार ऍग्री झालेलं होतं. आता आंदोलक कोण आहे याचा विचार करा. मी पहिल्यापासून या आंदोलनाचं ग्रामर हे पाटीदार समाजाचं आंदोलन, अण्णांचं आंदोलन, गज्जर समाजाचं आंदोलन, मराठा आंदोलन या सगळ्यापेक्षा याचं ग्रामर कसं वेगळं आहे, सीएचं आंदोलन, फार्मर किसान आंदोलन या सगळ्यापेक्षा हे वेगळं कसं आहे हे आपण दाखवून देणारा कार्यक्रम केलेला आहे. त्यात मी स्पष्ट केलं होतं की जे सफाईदार इंग्रजी बोलतात अशी मंडळी पुढे, की ज्यांच्यावर कुठलेही गुन्हे नाही, ज्यांना काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, ते सोशल मीडिया वाचून मतं तयार करतायत. त्यांची मतं मॅन्युफॅक्चर्ड केलेली आहेत, एडिट केलेली आहेत, मॅन्युप्युलेट केलेली आहेत. त्यांनी अजून दुसरी बाजूच ऐकलेली नाहीये. असा एक मोठा वर्ग आहे. तुम्हाला मी सांगतो, आमच्या पिढीने इंदिरा गांधींच्या काळातला काय म्हणू आपण आणीबाणीची दडपशाही पाहिली आहे. माझ्या आधीच्या पिढीने जवळपास 40 वर्ष नाही रे गटामध्ये आयुष्य काढलेलं आहे. हंतरून पाहून पाय पसरण्याचे दिवस त्यांनी पाहिलेले आहेत. गरिबीत भागवण्याचे दिवस त्यांनी पाहिलेले आहेत. माझ्या पिढीला जरा सुबत्ता आली आणि त्यानंतरची आयटी रेव्होल्युशन आणि त्या आयटी रेव्होल्युशन नंतर आलं आर्थिक स्वातंत्र्य आणि नाहिरे गटाकडून आहिरे गटाकडे असा भारताचा प्रवास. एक मोठा वर्ग तरुणांचा असा आहे. आमच्या पिढीला तर 60च्या नंतर 65 70च्या नंतर जे जन्माला आलेले आहेत त्याला बूमर्स म्हटलं जातं. आणि आताच्या याला काहीतरी काय जेन काय नाव आहे, काय जेन अल्फा म्हणतात काही लोक वगैरे. यांनी मोदींच्या व्यतिरिक्त दुसरं सरकारच पाहिलेलं नाहीये बरं का. त्यामुळे दुसरी सरकार काय असतात काय माहित नाही. पंतप्रधान असर्टिव्ह असतो हेच त्यांनी पाहिलेलं आहे. पण पंतप्रधान अपोलॉजेटिक असतो आणि पंतप्रधानाला कोणतरी ऑपरेट करतं, पक्षाचा प्रमुख पंतप्रधानाला ऑपरेट करतोय हे त्यांनी पाहिलेलंच नाहीये. आमच्या पिढीने तर कटोरा घेतलेले असे आम्ही हे पाहिलेले आहेत, पंतप्रधान पाहिलेले आहेत. मग अशा वेळेला ज्या जनरेशननी दुसरं काहीही पाहिलेलं नाहीये त्यांच्या अपेक्षा पण मोदीकडनं आहेत आणि त्यांचा राग पण मोदींवर आहे. आणि त्यामुळे आई वडिलांवरच राग निघतो शेवटी, बाहेरच्या गुंडावर राग निघत नाही. आणि इथे तर गुमराह करणारी एक फार मोठी यंत्रणा आहे, जी यंत्रणा तुम्हाला दुसरा काही विचार करू देत नाही. एक झापडबंद तुम्हाला सोशल मीडियाच्या त्या छोट्या खिडकीतनं सगळं पसरवते आणि मग ते सत्य वाटायला लागतं. आणि याच्यावर वाढलेला एक मोठा वर्ग आता मोदींना प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारतोय. फाईन, नो इश्यूज.
ही जनरेशन आदेश स्वीकारत नाही, ती प्रश्न विचारते. आणि त्यामुळे त्यांना कन्सल्टेशन पाहिजे, पार्टनरशिप पाहिजे. त्यांना आजच सगळ्या गोष्टी हव्या आहेत. फाईन, तेही ऍक्सेप्ट आहे. ज्यांच्यावर कुठलेही गुन्हे नव्हते आणि जे या सोशल मीडियाच्या नादी लागून भले ते नीटचे इम्पॅक्टेड नसतील आणि त्यांनी आंदोलन करताना जर त्यांच्यावर गुन्हे असतील तर ते सुबह का बुला शाम को लौटता है तो उसे भूला नहीं कहते, या न्यायाने हे गलती की सजा जिंदगी हे बरोबर नाही. एकदा त्यांच्यावर केस दाखल झाली की त्यांना पासपोर्ट विजा मिळत नाही, त्यांना कर्ज मिळत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही. वी शुड नॉट डू दिस टू देम. नॉट सुप्रीम कोर्ट सुद्धा या बाबतीत तशाच विचारांचं आहे. परंतु 2800 हार्डन गुन्हेगार सापडलेले आहेत की ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल होते. त्यातले 950 असे आहेत हर्षद, त्या 950 वर बलात्कार, पॉस्को, अल्पवयीन मुलांशी लैंगिक खेळ, अपहरण, खंडणी, चाकूमारी आणि मर्डर, अशा मंडळींना का सोडायचं? अशा मंडळींना सोडायची काय गरज आहे असा सुप्रीम कोर्टाने सवाल केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे जे काय अर्धव्य आहेत ते काय अकलेचे तारे तोडतायत? सुप्रीम कोर्टाला आम्ही जुमानत नाही, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बायस्ड आहेत. हे काय चाललंय? तुम्ही सुप्रीम कोर्टाला मानत नाही, संसदेला मानत नाही, तुम्ही कशालाच मानत नाही. हे कुठले विचार आहेत? म्हणजे त्या आंदोलनाचा हेतू हा अँटी नॅशनल होता, केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नव्हता. की जो किसान आंदोलनामध्ये किसानांचे 3 कायदे मागे घ्यावेत हा हेतू नव्हता, तर तिकडे खलिस्तानचा झेंडा लावणे हा हेतू होता. आणि हाच तर आमचा मुद्दा आहे की या इनोसंट निष्पाप विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला जातोय तो आयडिया ऑफ इंडियाच्या विरोधात, या देशाच्या घटनेच्या विरोधात. इथे येऊन एक गृहस्थ हात वर करतो आणि सांगतो संसद उखडून टाकू. मग हातात आंबेडकरांचा फोटो घेऊन विमानतळावर मारे दिमाखात येणाऱ्या व्यक्तीला, कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकाला संसद उखडून टाकू मान्य आहे का? आणि हर नाम रहे अल्लाह का आणि नाराय तकबीर अल्लाहू अकबर हे मान्य आहे का? मोदींच्या विरोधातली अभत्स बिभत्स टिप्पणी आणि अश्लील गोष्टी मी क्षणभर विसरून जातो, वो तो बहक गए हैं. परंतु ज्यांनी संसद उखडून टाकायची गोष्ट केली, ज्यांनी पोलिसांवर 200च्या वर पोलीस जखमी आहेत, त्या 200च्या वर जखमी असलेल्या पोलिसांना अशा प्रकारे मारणाऱ्यांना सोडून द्यायचं का? ही जर कॉक्रोच जनता पार्टीची फिलॉसॉफी असेल की आम्ही सुप्रीम कोर्टालाही मानत नाही, आम्ही घटनाच मान्य करणार नाही, पण घटना मात्र हातात धरणार, हम करे सो कायदा, तर ते नामंजूर आहे. दे विल हॅव टू फॉल इन लाईन. तर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये एक सुरुवातीला एक इंटरेस्टिंग फॅक्ट मांडली की आत्ताची जी जनरेशन आहे जी आंदोलनामध्ये दिसते, त्या आंदोलनाच्या संपूर्ण जनरेशनने दुसरा पंतप्रधानच पाहिलेला नाही. त्यांच्या कळत्या वयापासून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान पाहिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा 2014 साली निवडणूक जिंकून ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांच्या मागे तरुणांची फार मोठी ताकद उभी होती आणि ही सत्य गोष्ट होती. मग आताच्या या सगळ्या घटनांमधून पंतप्रधानांच्या मागची ही तरुणांची ताकद कमी व्हायला लागली आहे का? म्हणजे त्यांचा जो तो इंस्टाग्रामवरचा तो व्हिडिओ होता त्याला जबरदस्त लाईक्स आणि शेअर्स आणि त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्स पण त्यांचे वाढले, पण त्याचा अर्थ तरुणांची ताकद त्यांच्याकडून कमी होऊन परत त्यांच्याकडे येते असा काही त्याच्यामधून अर्थ निघतो का? काय पद्धतीने अर्थ निघतो? आपलं विश्लेषण काय? क्रिकेटमध्ये एक वाक्य आहे माहितीये, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि मोदी एज अ क्लास, सो इट इज परमनंट. त्यामुळे काही वेळेला बिलो द रडार अशा प्रकारची टार्गेटेड मोहीम त्यांच्यावर काही प्रमाणात यशस्वी झालेली दिसते. परंतु इट्स लाईक टेफ्लॉन, तुम्ही जितकं टाकाल तितकं रिबाउंड होणार आहे तुमच्यावर. आणि त्यांचं काम बोलत आहे. इंस्टाग्रामवर मोदीजी कशा करता आले, तर ते एक गोष्ट कम्युनिकेट करण्याकरता त्यांची लवचिकता जाहीर झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकरता मी काय काय करतोय याचा लेखाजोखा, ना की स्वतःची जाहिरात.
आश्वस्त करण्याकरता, आदेश देण्याकरता नाही, कॉन्फिडन्स जिंकण्याकरता, सोल्युशन देण्याकरता, स्लोगन देण्याकरता नाही. आणि म्हणून त्यांचं इंस्टाग्रामवर येणं आणि त्याला 3 कोटीच्या वरती पहिल्या 24 तासात हिट मिळणं हे ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक नाही आहे. एखाद्याने अमेरिकेत बसून काहीतरी पोस्ट तयार करायची, इंस्टाग्रामवर टाकायची आणि त्याला 2,20,00,000 हिट येतात. त्यातले किती लोक भारतातले होते, किती भारताच्या बाहेरचे होते, हे सगळे आकडे नंतर पुढे येतातच आहेत, येणारच आहेत. इथे तसं नाही आहे. इथे अतिशय स्पष्टपणे जे मोदी बोलले ते अंतःकरणापासून बोलले आणि ते करून दाखवले. नंदन नीलकणीची नेमणूक, 47 लोकांची, 47 एनटीएच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलेलं आहे, सेक्रेटरीजला बडतर्फ केलेलं आहे. आणि परीक्षेचा एक नवा पॅटर्न येतोय. आपण एक वेगळा कार्यक्रम करू की काय पॅटर्न असला पाहिजे, त्याविषयी आपण कार्यक्रम करू. पण आत्ताच्या घडीला त्यांचा जरी असं वाटत असेल की त्यांची लोकप्रियता वगैरे कमी वगैरे झाली, तरी हे सगळं टेम्पररी आहे. याचं कारण असं आहे की मोदींच्या सचोटीबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाहीये आणि त्यामुळे नाराजगी तुमसे है लेकिन मोहब्बत तुम्ही से है. सर, तुम्ही आता हे सगळं पंतप्रधानांबद्दल सांगितलं, पण पंतप्रधान हे जरी करत असले, त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि त्याचा त्यांना रिझल्ट मिळतो सुद्धा. परंतु सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही दोन्ही बाजूंकडनं या आंदोलनाबद्दल अतिशय वादग्रस्त पद्धतीने विधानं केली गेली. त्याच्यामध्ये आता सध्या जे सोशल मीडियावरती सगळ्यात व्हायरल होते ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या कंगना रणावत यांचं जे काही त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्यांच्यामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी मुलींबद्दल असेल, मुलांबद्दल असेल, त्यांनी जे विधान केलं होतं हे अतिशय वादग्रस्त होतं आणि त्याच्याबद्दल सध्या प्रचंड दोन्ही बाजूंनी राळ उठते. आपलं याच्याबद्दलचं मत काय? खरंच सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारची विधानं केली पाहिजेत का? आणि या आंदोलनाबद्दल जी विधानं होत आहेत एकंदरीत ह्याच्याबद्दल आपलं मत काय? मी थेट आणि स्पष्ट कंगना रनौतबद्दल मत व्यक्त करतो. कारण त्या जेव्हा मंडी या हिमाचल प्रदेश मधल्या मतदारसंघातनं लोकसभेला उभ्या होत्या, तेव्हा त्या काळात मी एक रात्र त्या मतदारसंघात, एक दिवस त्या मतदारसंघात काढलेला आहे. आणि सगळं वातावरण कशामुळे फिरलं होतं माहितीये? कंगना रनौत तिकडे नवीन आहेत, त्यांचं कुठलंही सामाजिक कार्य वगैरे काहीही नव्हतं. एक चित्रपट सृष्टीतली उत्तम अभिनेत्री एवढीच त्यांची इमेज आहे. आणि त्या ऑफकोर्स शी बिलॉंग्स टू हिमाचल प्रदेश. पण हे निवडू देणं कारणीभूत पुरेसं नव्हतं. मोदींची इमेज होती, पक्षाची केडर होती. पण त्याही पेक्षा त्यांचे जे विरोधक होते काँग्रेसचे, मला वाटतं ते सिटिंग खासदार होते, त्यांनी एक विधान केलं होतं आणि ते अतिशय घृणास्पद असं विधान होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं, आजकाल मंडी में भाव क्या चल रहा है. म्हणजे एक प्रकारे स्त्रियांच्या डिग्रेडेशनची ती नीचतम पातळी गाठलेली होती. आणि कंगना राणावतनी त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि तिच्या प्रचारात या सगळ्याचा उल्लेख आला आणि शेवटी त्या उमेदवाराचा पराभव झाला आणि कंगना राणावत निवडून आल्या. त्यामुळे वन लूज स्टॉक कॅन स्पॉइल द एंटायर गेम. एक लक्षात घेतलं पाहिजे, मोदी इकडे त्यांच्या आई बहिणीवरनं, त्यांच्यावरनं, त्यांच्या चारित्र्यावरनं इतक्या घाणेरड्या शिवाय मी माझ्या आयुष्यात कधी ऐकल्या नाहीत. अगदी एकट्यानं बसून सुद्धा एवढ्या शिवाय ऐकवत नाहीत. एवढ्या शिव्या त्यांना दिल्या जात आहेत. पण इंस्टाग्रामवर आल्यानंतर त्यांनी त्यातल्या एकाबद्दल तरी राग व्यक्त केला. नीम का पत्ता कडवा आहे, मोदी साला अमुक आहे, हे सगळं त्यांनी ऐकलं नसेल असं वाटतं, जे तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे. असे हजारो व्हिडिओज आहेत, हजारो मीम्स आहेत. पण मोदींनी त्याचा उल्लेख केला इंस्टाग्रामवर आल्यानंतर. त्यांनी पहिली हाक काय घातली? फ्रेंड्स. आणि त्याला माहिती होतं की दिस विल बी रिडिक्युल्ड, हे हास्यास्पद ठरवलं जाईल, याची टिंगल टवाळी होईल. पण तरी देखील त्यांनी एक ऑनेस्ट प्रयत्न केला. आणि एक आपण काय काय करतोय आणि त्याहीपेक्षा सुचवा आणखीन काय करता येईल, लिस्निंग, पार्टनरिंग, ग्रोईंग म्युच्युअली. आणि तुम्ही इकडे काय करताय कंगना राणावत? तुम्ही एक्झॅक्टली उलट करताय. आणि ते म्हणजे जो समाज तुमच्यापासून काहीसा विभक्त झालेला आहे, तुमच्यावर रागावलेला आहे, काहीतरी कृत्य केली असतील, बोलली असतील, परंतु आज जेव्हा पंतप्रधान एका वेगळ्या ट्रॅकवर संपूर्ण चर्चा नेत आहेत, तेव्हा तुम्ही पुन्हा तेच त्या वक्तव्याचा उल्लेख करून तुम्ही त्यांना काय हिणवताय की हे गटारातले झुरळ आहेत. आणि ज्या महिला अश्लील शिव्या घालत होत्या त्या महिला काय कुटुंबात राहायला नालायक काय काय, त्या कोणाची बायको होऊ शकत नाहीत, अशा प्रकारची काय विधान आहेत. व्हाय आर यू सेइंग ऑल दिस? ये बहके हुए हैं. आंदोलकांमध्ये फरक करा. एक डायहार्ड वामपंथी आहेत,
दुसरे आहेत ते वामपंथी विचाराच्या तात्पुरत्या इन्फ्लुएन्स खाली आलेले आहेत. तिसरे आहेत की ते परिस्थिती गांजलेले आहेत, भीती आहे त्यांना, एन्झायटी आहे, ती एन्झायटी ते व्यक्त करतायत. आणि या तिघांच्या चौघांच्या मागे उभं राहून एक हायर केलेला, परदेशातनं पैसे पाठवून हायर केला गेलेला एक पत्थरबाज, घोषणाबाज, आंदोलनजीवी वर्ग आहे. तुम्ही सगळे सब गोरे 12% एका लावू नका कंगना राणावत. मोदी जे मिळवतायत ना कणाकणानी तुम्ही असे पसापसानी उद्ध्वस्त करू नका. हे सगळं मिळवायला अनेक पिढ्या खर्ची झाल्यात. तुम्ही येऊन डायरेक्ट बसलायत. तुम्हाला त्या त्यागाची आणि ग्रासरूट पासून वरती येण्याची कल्पना नाहीये. कितने पापड बेले हैं, कितनी जनरेशन्स ने पापड बेले हैं. त्यामुळे अशा प्रकारची विधानं करण्यापासून कंगना राणावतच नाही, भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही प्रवक्त्यांनी स्वतःला रोखलं पाहिजे आणि मोदींच्या कम्युनिकेशन स्किल मधून काहीतरी शिकलं पाहिजे. एका क्षणात गिअर चेंज केला, एका क्षणात लेन्स चेंज केली, एका क्षणात कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर चालू केलं, एका क्षणात आपण काय करतो हे सगळं सांगितलं. दिस इज व्हॉट इज नीड ऑफ दी आवर. पण आपला मुद्दा त्यांनी कुठलाही सोडलेला नाहीये. लक्षात ठेवा, मुद्दा त्यांनी कुठला सोडलेला नाहीये. उलट एक लवचिकता दाखवली. मग ती लवचिकता भाजपच्या प्रवक्त्यांना, आमदारांना, प्रत्येकाला दाखवण्यापासून काय थांबतंय मला कळत नाही. सर, हे झालं सत्ताधाऱ्यांमधलं, पण विरोधकांकडनं सुद्धा अशीच वादग्रस्त विधानं येतात. ती वादग्रस्त विधानं सोडून देऊया, पण एक विनोदी विधान सुद्धा समोर येत आहे आणि ते एका जबाबदार पक्षाच्या जबाबदार नेत्याकडनं येत असेल तर खरंच त्या विधानाची दखल घेतली पाहिजे. ते म्हणजे उबाठाचे जे उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी जो विष्णूचा अवतार हे जे काही त्यांनी जे विधान केले, म्हणजे त्यांच्या घरगुती मुलाखतीमध्येच त्यांनी ते विधान केलं. म्हणजे त्यांच्याच घरच्या पक्षाने, घरच्याच लोकांनी एकमेकांशी बोलल्यासारखी ती मुलाखत असते, तर त्याच्यामध्येच त्यांनी ते विधान केलंय आणि त्याच्यामधनं तेही सोशल मीडियावरती भरपूर ट्रॅक्शन मिळून गेलं. या विधानांकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे याचं विश्लेषण कसं करता? त्यांनी कोणाला विष्णूचा अवतार म्हटलंय तुम्ही सांगितलं नाही, ते आधी प्रेक्षकांना सांगूया. आणि ते म्हणजे त्यांनी अभिजित दिपके हे जे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत. आता ती पार्टी रजिस्टर्ड आहे काय वगैरे काही नाही, ते एक फेसबुकवरचं पेज होतं किंवा इंस्टाग्रामवरचं पेज होतं. तर ते विष्णूचा अवतार आहेत असं सांगितलं आणि या पुढची रणनीती ते ठरवतील आणि त्याप्रमाणे आम्ही करू, अशी ते विधान आहे. प्रथम तर मी अचंबित झालो आणि मला असं की एआय जनरेटेड आहे की काय असं वाटलं. म्हणजे लेट मी बी व्हेरी फ्रँक अबाउट इट, की ठाकरे कुटुंबातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीकडून असं काही यावं म्हणून मी पुन्हा म्हटलं चेक करूया, तोपर्यंत काही व्यक्त करूया नको. जर हे एआय जनरेटेड नसेल आणि खरोखरच हे असं बोलले असतील तर आश्चर्य, धक्का हे तर सगळं आहेच. पण आता रामरक्षेचे कार्यक्रम ते करतातच आहेत, तसे त्यांनी आता विष्णू सहस्त्रनामाचे कार्यक्रम करावेत. मीडिया त्यालाही प्रसिद्धी देईल. आणि आता आता विष्णू सहस्त्रनाम काय माहितीये का, हे जरा कठीण आहे म्हणायला आणि खूप मोठं आहे, 29-30 मिनिटाचं आहे. जवळपास दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला मी ते ऐकतो. तर मग रामरक्षा जी 5-7 मिनिटात होते ती सुद्धा आम्हाला पुस्तक घेऊन वाचता आली नाही. तर आता विष्णू सहस्त्रनाम कसं वाचणार याचं मार्गदर्शन त्यांची मुलाखत ज्यांनी घेतली त्या विश्वप्रवक्त्यांनी करावं. परंतु त्यांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आता विष्णू सहस्त्रनामाचे प्रयोग करावेत. असं या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या सगळ्यावरती पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे नवीन कायद्याचा मसुदा तयार झाला आणि तो संसदेत आता सादर केला गेला आणि त्यावरती दोन्ही बाजूनी चर्चा सुरू आहे. आता आपण रेकॉर्ड करत असताना आता नुकतंच दुपारी विरोधी पक्षनेते, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण संपलेलं आहे. काही त्यांच्या भाषणामध्ये सातत्याने जे आरोप करतात ती आरोपांची त्यांनी काय आपण मालिका चालूच ठेवली आणि त्यांनी एक गंभीर आरोप केला, तो म्हणजे की आता सगळ्या भारतातल्या शिक्षण संस्था या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाताखाली गेलेल्या आहेत. त्यांनी सगळ्यांवरती कब्जा केलेला आहे आणि सगळे संस्थांवरचे प्रमुख आहेत ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच आहेत. धर्मेंद्र प्रधान सुद्धा एक बाहुलं होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघच सगळ्या गोष्टी फिरवतोय. या विधानाकडे तुम्ही कसं बघता? एका विरोधी पक्षनेत्याकडनं विधान आलं म्हटलं तरी दखल घेणं महत्वाचं आहे आणि या विधानाचा ह्याच्यात गंभीर अर्थ पण निघू शकतात या गोष्टींचे. या विधानावरचं मला तुमचं प्रतिक्रिया ऐकायला फार आवडेल. ज्या केरळमधून ते निवडून येत होते त्या केरळमधल्या बहुतांशी संस्था या चर्चनी चालवल्या आहेत. तर मग त्या संस्था सुद्धा आता चर्च सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवायला लागला. दिस इज अ न्यूज टू मी, ब्रेकिंग बातमी आहे माझ्यासाठी. मी तर असं समजून चाललो होतो की राष्ट्रीय विचारांच्या काही शाळा संघप्रणित काही व्यक्ती चालवत असतात.
परंतु सगळ्या शाळा काबीज केलेल्या आहेत असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ चर्च प्रणित जेवढ्या शाळा आहेत किंवा मदरसे आहेत मुस्लिम संघटना प्रणित ते सुद्धा काय RSS चालवत आहे. मला कळत नाही हास्यास्पदतेची किती नीचांक आपण गाठावा. आणि मला असं वाटतं रोज नवे नवीन विक्रम करण्याचा त्यांनी एक याच्यामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये नीचांकाचा नवीन विक्रम ते करतात. तेव्हा यापेक्षा आणखी नीचांक त्यांनी शेवटच्या काही दिवसात करावा याच्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो. सर, या सगळ्यामध्ये आपण आता या आंदोलनानंतर ज्या गोष्टी घडतायत त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आपण सातत्याने या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतच राहू. तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे याच्याबद्दल मांडले ते खरोखरच विचार करण्यासारखे आणि प्रेक्षक सुद्धा त्याच्यावरती नक्कीच व्यक्त होतील आणि त्यांची मतं याच्यामध्ये व्यक्त करतील याची मला खात्री आहे. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर आज आपण या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन संपल्यानंतर ज्या काही घडामोडी घडतायत त्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला दिसली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशा पद्धतीने स्वतःचं सगळं काय पण त्यांची जो करिश्मा जो आहे तो कसा त्यांनी फिरवता अजूनही येतोय हे त्यांनी सिद्ध केलं होतं या सगळ्या आंदोलनामध्ये. आणि तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यानुसारच आता ते पुन्हा इथं सरकारची नीती सुद्धा ठरवत आहेत आणि त्यानुसार वाटचाल सुद्धा सुरू आहे. विरोधकांकडनं ह्याच्यामध्ये दिशाहीन प्रकार अजूनही सुरू आहेत आणि त्याच्यामुळे ते पुढे कसे जातील याच्याबद्दल त्यांनी चिंता करावी. परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामधनं काही ज्या थोड्याफार चांगल्या गोष्टी आल्या आहेत त्याच्यावरती सरकारने काम सुरू केलंय आणि त्या येणाऱ्या कायद्यातून आपल्याला दिसत आहे. सो ह्या अशा अनेक घडामोडींवरती आम्ही सातत्याने बोलत राहू आणि आज कॉक्रोच जनता पार्टीच्या या सगळ्या घडामोडींचं पुढे काय होणार याच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आणि तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवतच राहू. पण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.